नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान यूट्यूब चॅनलमध्ये. तर पावसासंदर्भाची आताची सर्वात मोठी बातमी. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यातील पावसाचा जोर सध्या ओसरलेला आहे. परंतु आता जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता पुन्हा एकदा पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. तर राज्यामध्ये आता जे आहे उद्या दिनांक आहे 24 ऑगस्ट. तर राज्यामध्ये 24 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला राहणार आहे. तर जाणून घेऊया नेमके हा पाऊस कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये राहील याचा संपूर्ण हवामान अंदाज. तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी बांधवांनो, राज्यामध्ये आपलं जे आहे आजसुद्धा जे आहे काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळाला असेल आज दुपारनंतर. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, आता जे आहे उद्या दिनांक आहे 24 ऑगस्ट. तर राज्यामध्ये आपल्या जे आहे उद्या 24 तारखेला विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील आणि 25 तारखेला सुद्धा जे आपला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा तसेच मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस राहील. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये 27 तारखेला म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर 27 तारखेला जे आहे राज्यामध्ये ठिकठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये 27 तारखेपर्यंत म्हणजे 24 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचे या ठिकाणी सावट राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे त्यामुळे शेतकऱ्याने आपली शेतीची कामे लवकरात लवकर या ठिकाणी करून घ्यावी. तर धन्यवाद.